नमस्कार मित्रांनो, शेतकरी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही आपण शेतामध्ये आणलेली केळी मित्रांनो, कच्ची केळी. एक कच्ची केळी आपली झाड होतं, त्या झाड हवेने खाली पडलेलं होतं. त्याचं वाया जाण्यापेक्षा तर आपण कच्ची केळी घरी घेऊन आलो आणि आपण त्याचं वेफर्स बनवतो मित्रांनो. बघू शकतो हे तयार झालेले आणि तयार होत आहे. पाहू शकतो मित्रांनो, एकदम ताजे केळीचे वेफर्स आपण स्वतः बनवू शकतो. कारण की आपण शेतामध्ये लागवड केलेली केळी मित्रांनो, आपण ती केळी वाया न जाण्यापेक्षा काहीतरी आपण असं वाया जाण्यापेक्षा तर आपण त्याचे ताजे वेफर्स बनवतो मित्रांनो. तुम्ही पाहू द्या, त्याचे कलर चेंज व्हायला लागले, म्हणजे एकदम पूर्णपणे कलर चेंज होत आहे मित्रांनो. ते कलर पूर्णपणे शिजल्याने त्याचा कलर असा होतो मित्रांनो, एकदम भारी. बघू मित्रांनो, एकदम टेस्टी आणि त्याचा कलरही चेंज होऊन जातो. त्याचा याचा कलर चेंज व्हायचं चालू मित्रांनो. तर असं पहिले आपण स्वतः शेतकरी आहेत ते स्वतः केळीचे वेफर्स बनवून खाऊ शकतो ताजे मित्रांनो. विकत तर सगळं काही मिळतो, पण आपण स्वतः पिकवतो शेतामध्ये. त्याचं जे आपण स्वतः पिकवून स्वतः बनवून खाल्ल्यावर त्याचा आनंद काही वेगळाच असतो मित्रांनो. म्हणून आपण स्वतः पिकवतो तर आपण स्वतःही बनवून खायला काही अडचण नाही मित्रांनो. म्हणून आज आपण आपल्या शेतातून आणली होती केळी खराब होण्यापेक्षा अशी पिकणारी मित्रांनो कच्ची केळी असल्याने म्हणून आपण ते घरी घेऊन आलो आणि त्याचा एक जुगाड असं पद्धतीने बनवून टाकून, म्हणजे कच्चे केळीचे वेफर्स मित्रांनो. असे विकत आपण आपले केळी असून विकत घेऊन खातो, त्यापेक्षा आपण शेतातून आणून स्वतः बनवून खाऊन खाल्ल्याचा आनंद काही वेगळा असतो मित्रांनो. म्हणून आपण स्वतः केळीचे वेफर्स बनवून खाता मित्रांनो. तुम्ही पाहू शकता आणि एवढं परत भरलेली एवढं आपण केलेलं नाही, एवढं बाकी मित्रांनो. तर आपण एवढंच करणार आहे, कारण की त्याचा आपल्याला आराम पण करायला लागला मित्रांनो. कारण की आपण दिवसा काम करून थकून आलेलो आहे. हे फक्त आपण आपल्याला चालू खायला एवढं केलं आहे मित्रांनो. तरी 2 ते 3 किलो असेल मित्रांनो. असं पद्धतीने आपण स्वतः केळीचे वेफर्स बनवतो मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर नवीन असेल तर एकदा अवश्य आमच्या चॅनल भेटते मित्रांनो. असं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. जय जवान जय किसान.